नमस्कार मंडळी, मी तेजस पाटणे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तेजस व्लॉग मध्ये। आणि तेजस व्लॉग मध्ये ही नवीन सिरीज आहे गाथा शौर्याची, गाथा मराठ्यांची। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ही व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमचं काय ओपिनियन आहे ते प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तर चला सुरू करूया। समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणात मराठ्यांचा भगवा उज्ज्वल ठेवला तर तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि स्वराज्याची निर्मिती करताना आरमारची मूर्तमेढ रोवली ती फक्त महाराजांनीच। आणि महाराजांच्या निधनानंतर तेच पुढे कायम ठेवणारे, ज्यांच्या पराक्रमामुळे मराठी कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचा कळस 25 वर्ष यशस्वीरित्या ठेवणारे मराठी आरमार प्रमुख, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यासारख्या दुश्मनांशी दोन हात करणारे मराठी सरदार, ज्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। दर्या बहादर, दर्या सारंग, सरखेल आणि समुद्र शिवाजी म्हणून ओळखले जाणारे कान्होजी राजे आंग्रे यांना माझा मानाचा मुजरा। कान्होजी आंग्रे यांचा जन्म 1669 मध्ये हरणे रत्नागिरी येथे झाला। कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक। छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्यापासून कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची प्रथम सुरुवात झाली। महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रे यांना ध्वजवृंदाधिकारी ही पदवी बहाल केली। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले। त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकण किनारपट्टीवर दिसू लागला। इसवी सन 1694 ते 1704 दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेले सर्व मराठ्यांचे किल्ले परत घेतले। शिवाय आपण कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी आपण कोकण किनारपट्ट्याचे राजे असल्याची घोषणाही केली। मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदरांच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली। येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुली करायचा आरंभ सुरू केला। 17व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापनाही केली आणि त्यांनी अलिबागी रुपया नावाची चांदीची नाणीही चलनात आणली। अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे। ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते। 4 नोव्हेंबर 1712 रोजी कान्होजींच्या आरमारने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एस्लाम्बी यांचे खाजगी जहाज अल्जेरियन पकडले। त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारामधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला आणि ब्रिटिशांना चांगलाच धडा शिकवला आणि पुढील वर्षांमध्ये 10 किल्ले हस्तगत करून आणि 60,000 रुपये खंडणी वसूल करून पश्चिम सागर आणखीन बळकट केला। दिनांक 4 जुलै 1729 रोजी सरखेल कान्होजी आंग्रे मरण पावले। वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या कोकणाचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले मराठी आरमार प्रमुख, त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते। त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाचीही हिंमत नव्हती। अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे। मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे। एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमारचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे। या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरव प्रित्यर्थ INS आंग्रे असे नामकरण केले गेले आहे।